समविचारी पक्ष आघाडी न करता जर वेगवेगळे लढले तर मतविभाजन होऊन त्याचा फटका हा सर्वांनाच बसतो हे गेल्या काही निवडणुकांमधनं स्पष्ट झालंय। तरी सुद्धा महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेसोबत जवळीक करताच काँग्रेसनं लागलीच वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न देखील केला। महाविकास आघाडीतील बिघाडीचं कारण मनसेशी युती असं सांगितलं जात असलं तरी याचं एक मुख्य कारण जागा वाटपातला तिढा हा देखील आहे। हक्काच्या वाढीव जागांबाबत काँग्रेस आग्रही होतं। सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मुंबई पालिकेत सर्वाधिक जागांची अपेक्षा देखील होती। काँग्रेसनं पालिका निवडणुकीसाठी 100 जागांची मागणी केली आणि तेव्हाच महाविकास आघाडीतील पुढील चर्चा फिसकटल्याची इनसाइड स्टोरी आता लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे। ही इनसाइड स्टोरी नेमकी काय त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। काँग्रेसच्या स्वबळाची इनसाइड स्टोरी। सर्वाधिक जागांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा। मागील निवडणुकीत काँग्रेसला जनमताची तिसरी पसंती। मतांच्या आधारावर काँग्रेसकडून 100 जागांची मागणी। काँग्रेसच्या मागणीला ठाकरेंचा होता विरोध। आघाडीत बिघाडी होताच उद्धव ठाकरेंचा मनसेचा पर्याय। उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवेल अशी घोषणा महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली। आम्ही भाजप विरोधात लढत आहोत। खऱ्या देशभक्तांनी आणि सेक्युलर्स लोकांनी एकत्रितपणे काँग्रेससोबत यायला हवं ही आमची पहिल्यापासून भूमिका असल्याचं चेन्नीथला यांनी सांगितलं आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या ठाकरे सेनेशी फारकत घेतली। कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेला लड़ रहे हैं। महाविकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट के चुनाव लड़े, असेंबली के चुनाव लड़े, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव है। लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे। ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंच्या मनसेशी हातमिळवणी केली। त्यानंतर मनसे सोबत असेल तर आघाडी होणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसनं घेतली। असं सांगितलं गेलं असलं तरी मूळ वाद हा जागा वाटपाचा आहे। आघाडीमध्ये बिघाडी होण्याचं जागा वाटपाचं कारणही तसं स्पष्ट आहे। गेल्या निवडणुकीत जनमताचा कौल मिळवण्यात काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर होतं। आता शिवसेनेचेच 2 पक्ष झालेत। त्यामुळे आता काँग्रेसचा जागा वाटपाचा वाटा सर्वाधिक असायला हवा अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली होती, ज्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते। गेल्या निवडणुकीतील पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहूया। शिवसेना एकत्रित 30%, भाजप 28%, काँग्रेस 16%, राष्ट्रवादी काँग्रेस 10%, मनसे 7.5%, अपक्ष आणि इतर 8.5%। मतांची टक्केवारी पाहता आत्ताच्या परिस्थितीत मुंबई महापालिकेत जनमताचा कौल मिळवणारा काँग्रेस हा 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। त्यामुळे त्याच तुलनेत पक्षाला 100 जागा हव्यात असा आग्रह काँग्रेस वरिष्ठांनी धरला होता। या आग्रहाला शिवसेना ठाकरे गटाचा नकार होता। काँग्रेसच्या ठाम भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीसाठी दुसरी चाचपणी केली। ठाकरे गटाला काँग्रेसला अधिक जागा द्यायच्या नव्हत्या। गेली 30 वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या मनसेच्या इंजिनाची साथ सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यावर काँग्रेसनं तेच कारण पुढे केलं आणि आघाडी होणार नसल्याचं स्वतःहून जाहीर केलं। परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसेशी आमचे मतभेद तीव्र आहेत, आम्ही आघाडी करणार नाही असा पवित्रा घेत काँग्रेसनं बिघाडीचं मूळ कारण दूर ठेवलं। काँग्रेसनं त्याआधीच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन स्वबळाची तयारी देखील केलेली होती। मुंबई काँग्रेसचे स्वबळावर त्या ठिकाणी निवडणुकीला सामील जाईल। हे 2 दिवस आपण बघता होता मागे काल आणि परवा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखती झाल्या। सगळ्या उमेदवारांनी येऊन काँग्रेस पक्षाला पाठबळ देण्याचं काम केलं आणि आम्ही निवडणूक चांगल्या तऱ्हेने लढू याचा पूर्ण आम्हाला त्या ठिकाणी खात्री आणि काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये मजबूतीने ही निवडणूक लढणार आणि मुंबईच्या प्रश्नावर मुंबईकरांचा आवाज बनणार। काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेससोबत न राहता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ठाकरे गटाशी केली. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे, स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करतात. स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसची सोबत आम्ही सोडलेली नाही. त्यांना पालिकेत चांगलं यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत जाऊ असं सांगत राऊतांनी संभाव्य निकालानंतर सत्तेच्या जुळवाजुळवीचे संकेतही दिले. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करू. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची राजकीय घोषणा अर्थात दोन पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी होणार असल्याचं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं. मुंबई पालिकेमध्ये सर्वाधिक चर्चा शिवसेना ठाकरे आणि मनसे युतीबाबत होती. याचं कारण तब्बल 20 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात झालेली बिघाडी आणि मराठीचा मुद्दा अधिक तीव्र बनल्यानं एकमेकांची अनेक वर्ष फारकत घेतलेले दोन पक्ष आता एकत्रितपणे फडणवीस आणि शिंदे यांच्या महायुती विरोधात आणि काँग्रेस विरोधातही लढताना दिसतील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.